बिग बॉसच्या घरात अनेकांचं हृदय जिंकणारी, खेळाने विरोधकांना घाम फोडणारी आपली लाडकी तन्वी आता खऱ्या आयुष्यात कोणाची राणी होणार? आयुष सोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम देत तन्वीने तिच्या लग्नाबद्दल असा काही खुलासा केलाय की जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पहा तन्वीच्या मनातलं गुपित. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची रणरागिणी आणि विजेती तन्वी कोलते सध्या घराघरात पोहोचली आहे. शो मध्ये असताना तिचं आणि आयुषचं नाव जोडलं गेलं. अनेक अफवा उठल्या, मात्र तन्वीने कधीही आपला संयम सुटू दिला नाही. आता बाहेर आल्यावर सर्वांना एकच प्रश्न पडलाय की तन्वीचा होणारा नवरा कसा असेल. एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तन्वीने या प्रश्नाचं अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिलंय. आजच्या काळात जिथे सेलिब्रिटी लव्ह मॅरेज कडे वळतात, तिथे तन्वी मात्र पूर्णपणे ओल्ड स्कूल निघाली. तन्वी म्हणते, मला सध्या मुलाशी नाही तर माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे. मात्र जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा ती प्रेमाच्या फंदात पडणार नाही, तर चक्क आपल्या आईच्या पसंतीवर शिक्कामोर्तब करणार आहे. माझी आई माझ्यासाठी जो मुलगा शोधेल मी त्याच्याशीच लग्न करेन, असं तन्वीने मोठ्या अभिमानाने सांगितलंय. बिग बॉसच्या घरात 3 महिने राहूनही तिने स्वतःला लव्ह अँगल पासून लांब ठेवलं होतं. तिचं तत्व अगदी साधं आहे. 3 महिन्यांच्या ओळखीत आयुष्यभराचं प्रेम हे कसं जडू शकतं. कोणाशी अफेअर न करता सन्मानाने ट्रॉफी जिंकून बाहेर पडलेल्या तन्वीने आता आपल्या लग्नाचे निर्णयही घरच्यांच्या स्वाधीन केले आहेत. बोल्ड तन्वीचे हे साधे विचार सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. ग्लॅमरच्या जगात राहूनही आपल्या संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांना महत्त्व देणारी तन्वी आजच्या पिढीसाठी एक वेगळं उदाहरण ठरली आहे. सत्याचा खेळ असो वा आयुष्याचा जोडीदार, तन्वीचे विचार नेहमीच स्पष्ट असतात. थोडक्यात सांगायचं तर तन्वीला दिसणारा नाही तर आईला पटणारा नवरा हवा आहे. तर मंडळी, आता तन्वीच्या आईला कोणता जावई पसंत पडतो हे पाहणं रंजक ठरेल. लग्नाच्या वेळीत अडकण्यापूर्वी तन्वी अभिनयाच्या पडद्यावर काय कमाल करते याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.